झाडाला पाणी घालेलं नाही, वाळले सगळे. लावायचा फक्त देखावा करते. ते बाय चिडून उपटली परत तिडं आणून लावलंय का आला ते. कुठं गेली मेकअप करायला, कवा येते काय माहिती. जगन भाऊ कवा येतो काय माहिती. आता टाइम झालाय. आता काय बहिणीने फोन केला, काय म्हणती कुठले पाहुणे येते म्हणे पाहायला पुरीला. ते बाशीचं माय असं आहे, आऊन जाय ना धरूनच घेऊ. सामनेवाले नाही ना काही खडखड नाही केली बहीण, फक्त नाही तर लोक काय काही खुसपट गाडी द्या. काय करते बाई? पाणी घाली त्याने या झाडायला. आला काय? हा आलो ना. फारच सुकले आहे ना. हा ना, या पुरी पाणी नाही घालती. बरं झालं लवकर आलं, कावाची वाट पाहते तुही. असं का? काय मी आलो ते गाडी नाही आलो, गावातून पायी पायी चालू. पाय पाय? हा ना. एवढं लांबून थकला असं पक्का. मग जाम झालो का? बस पाणी आणते मी. हा ना. जार भरला नाही काय नाही ना सकाळी पुरी ना, पाणी नाही राहिलं त्याच्यात. सांगितल्याशिवाय काहीच उमजत नाही त्यांना. दर पाणी घे. ती गेली पार्लरला कावाची. लवकर ये म्हणले काय अजून येईल नाही ना. येईल बस बाई. बसते ना. बस बस. काय ठेवलं जाऊ दे, पडू जाऊ त्याला काय होत. बस. अरे बापरे. मला बाशीला कुठले पाहुणे येऊ राहिले? टाकून पळशाचे. टाकून पळशाचे? हा. आता 2-3 आले गेले. तिनं लय तरसवलंय आता. एक तर कसं आहे तोंडाव पडायचं काम झालंय नुसतं. आडनाव काय म्हणली बाई? बारके. बारके? हा हा हा. आणि पोरगा काय करतो? पोरगा ना इंजिनियर आहे. इंजिनियर? हा. म्हणजे ते काय म्हणते ना ते बिल्डिंगीचे कायचे मला नाही येत. असं का? हा. थोडं जास्त शिकेले बा. हा. त्याच्यात चांगला पैसा भेटतोय ना. बरं आहे बरं आहे. काही गोय ना बाय. काय होतं जसं अटकीत चाललं. 2-3 पाहुणे यायचं ते मोडगड झाली अशीच. मग आता येऊशी येणार रे काय पाहुणे? येते ना अर्धा 1 तासात आता. असं का? हां हां हां. काय मागच्या टायमाला मी 2 थळ आणले, ते पटले नाही या पुरीला. ती लई असाच नको तसाच नको तिनं लई हे चालवले. पण मग आता तो सांगाय पाहिजे तिला. नाही सांगायला नाही. त्या पोराचा मामा आलता आणि हा थोडा आजूबाजू नाही ना माहिती काढली मी. असं का? हा. आपल्या त्या ही नाही का ताराबाई. हा 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 हा. ताराबाईची बहीण देले, बहिणीची नंतीड देले. त्यांच्या घरात? नाही बाजूला त्यांच्या जवळ राहते. मग ती म्हण तू काहीच पाहू नको, डोळे झाकून देऊन टाक. हा. मग आता तिच्या नखऱ्याच्या नाद लागून आपलं वैन का? नाही खाली पाहिजे काम होईल बाई. काय पुरी मला तर दाग पडला होता. तू आता येतोय का नाही येतोय. आता तो 2-3 आणले तिला नाही बांग दिले. हा. मग तू दोषी होतो ना त्याच्यात. मग खाली पाहिजे कामाचे लोक म्हणते ऐकत नाही. हा. तिचं वय होत चाललं. तिच्या बरोबरच्या पुरीला 2-2 पोरं झाली आणि ही अजून काहीच नाही. बरं झालं लवकर तिने आवडून दिलं माझं मेकअपवालीनी. तसं तिचे अजून पैसे द्यायचे राहिले. 500 रुपये आईला सांगावं लागेल पटकन देऊन टाक म्हणून. मी? हा तूच. कोण आहे तू? तुम्हाला नाही ओळखलं ना? मी तुला पहिल्यांदाच पाहिलं का? मी तुला कसं ओळखीन? तुला एक निरोप आहे. मला? हा. मला निरोप आहे? हा. कोणाचा? तुझ्या बॉयफ्रेंडचा. कोण बॉयफ्रेंड? कोणाचा बॉयफ्रेंड? काय पण काय बोलतो? अक्षयला ओळखीत नाही तू? हा ओळखीत आहे ना. मग त्याने मला पाठवले. तू त्याचा कोण? मी त्याचा मित्र आहे. याद येतं तुला? कधी नाही पाहिलं मी. नसल पाहिलं. आम्ही एका वर्गात होतो पहिलीपासून. कुठं? शाळेमध्ये. हा का? हा. बरं काय निरोप आहे मग?
तुला पाहुणे पाहायला येणार आहे ना? हा मग ते लग्न नाही जमलं पाहिजे काय असा अक्षयचा निरोप आहे. त्याला यायला का फाशी झाली होती का? तोच येणार होता, त्याच्याही गाडीवरून पडली, तिला दवाखान्यात घेऊन गेलाय, मग मला पाठवलंय. हा का? खूप लागलंय का? हा, पाय घसरलाय थोडा. अच्छा. आणि तो कुठं होता? आता दवाखान्यात नेलंय त्याच्या आईला. आता बरं, त्याला मला ये मग लग्नाची बुंदी खायला. हा बाय, तुझं जर लग्न जमलं ना, तो एक तर हळदीत राडा करील, नाही तर लग्नात राडा करील, असं त्याने मला सांगितलंय. बरं ऐक ना, बोल ना. तू त्याचा मित्र आहे ना, हा आता तुला पण वाटत असेल त्याचं घर चांगलं व्हावं, त्याला पण बायको यावी. बरोबर आहे ना. आता माझं सांग, माझं वय निघून चाललंय, हा, त्याचं पण वय निघून गेलंय. आता माझ्या घरी यावं का नाही त्याने पाहुणे घेऊन? आता त्याची बहीण आहे ना मोठी लग्नाची, आता तिचं जमल्यासारखंच आहे. तिचं लग्न झालं का मग तो विचारणारच होता ना तुला. अरे पण मग माझ्या घरी मी एकुलती एक आहे ना, घरचे कवर थांबती? तुझं बरोबर आहे, पण आता त्याची बहिणीचं लग्न सोडून त्याचं कसं काय लग्न लावेल तो? त्याला काही समजून सांग मग. तुला माहिती नाही, एक तर त्याला राग आल्यावर आवरत नाही. माहिती ते मागच्या वेळेस काय तुमचा मॅटर झाला ना, की त्या पोऱ्याने तुला काय चिठ्ठी दिली होती ना, हा त्याचं तंगडं कसं काढलं होतं? माहिती त्याला म्हणा नाही जमणार मी लग्न, पण तू काहीतरी लवकरात लवकर कर म्हणा. मला निरोप द्यायला सांगितलं होता, मी तुला निरोप दिला. आता जाऊ का? हा तेवढं त्याला मात्र सांगा. हा सांगतो. डोक्याला ताण झालाय माझ्यात आता, घरच्याचं ऐकू का याचं ऐकू, मध्येच टाकली मी. लग्न करण ती मी अक्षयसोबतच करणार आहे, काही झालं तरी. पण एक तर आईने आधी 2 स्थळं दाखवले होते, ते तर मी कसे बसे टाकले घालून. यावेळेस तर फोटोही नाही दाखवलं तिने. आता कसा आहे कोण आहे कुठला आहे. मी जर लग्न जर केलं ना, हा अक्षय तर माझा जीवच घेईन. पहिले घरी जाते, घरचे हालचाल पाहते काय. मामा इकडून कुठं वाट काढली तुम्ही? मी बरोबर घेऊन चाललोय, काळजी नको करू. अहो मामा तुम्ही मी चालले सरा पण तो राहिला ना माग दाद्या. नवरदेव माग राहिला काय? हा ना. हाक मार. दाद्या, अय दाद्या, कुठं राहिला? चाल ना. आलो ना. काय करीत होता रे? हे जोरात आले होते ना मला. लागू शंका? हा हा, बरं झालं करून घेतली. मग काय? आम्हाला वाटलं हरवला का काय, का वाघानेच तिकडे पळावला. पण मामा हा, तुम्हाला बरा हा रस्ता कुठनं सापडला? आता नवरीचं घरच असं तर काय करतो सांग. घर तरी चांगलं आहे ना? हा बरं आहे, चांगलं घर आहे. चला बाकी जास्त बोलायचं नाही, बडबड करायची नाही बरं का रे कमी. नाही मी अजिबात बोलत नाही. हा, आता हे स्थळ आहे ना एकदम भारी आहे, पोर एकदम देखणी आहे. हा का? हा, मग ठरवून घ्या चांगलं. मी ठरवणारच आहे, पण आता तुझी पसंती झाली पाहिजे भाऊ. हा तिथं गेल्या बोलतो की मग मी. हा एकदा पुरीला बघितलं की मी सांगतो मामा मला पसंत आहे. हा, चला आता जवळ आलंय घर. हा हा पण चला. एकदम तोंडावर नको बोलू, थोडस साईडला घे मग बोला मामाला. हा चल बरं फटाफट. हे जवळ आलं इथंच आहे. बाई आता ही शांती का होईल? काय माहिती कवा येते वाटोळी, काय? त्याला यायला पाहिजे. हा ना, ती आली आताशी थोबाट घेऊन. आली. मामा तुम्ही कधी आले? अर्धा तास झाला बाई येऊन. हा का? मग तुही वाट पाहतो का जरूर. अहो मला ना तिथं ना लय गर्दी होती म्हणून उशीर झाला. असं का? हा हा तरी मग मी आज चर्चा करू. बाईला म्हणतो तुम्ही, बाई म्हणे येईलच आता, लई टाइम झाला. कशी केली तयारी? छान केली ना? मग बरी दिसते आता का शाळेला. आता आहे ना जमूनच टाकू तुला सांगतो आता. हा का ग आई, तू त्या नवरदेवाचा फोटो का बरं नाही दाखवल मला? तुला काय करायचंय फोटोशी? अगं मग आधी मी पाहिला असता कसा आहे काय आहे. कसं आहे काय मग? आता लोकांच्या एवढं पुरीचे लग्न झालं, ते नवरदेवच पाहून येते वाटतं आधी. हा येत असतील. ते पोहे बिया करवय मामा कावाचा आला, त्याला भूक लागली. आता पाहिलं ना मामा कशी वागती माझ्याशी. हा, सख्खी आहे वागती, का परकी मला आहे याद तेच लागलं. कळत नाही. नाही, जाऊ दे, तिचं काम आहे बोलायचं तुला. या तू बा. ऐकत नाही, अशीच करते राग्या लावानी. हा गेला आणि मग तिचं काम नाही का मला आधी फोटो दाखवायचं? फोटो काय पाहायचं तुला? आता तो कसा आहे, काळा आहे का ढवळा आहे, कसा आहे कोणी पाहिलं फोटोत कळत ना. एवढं काय त्याच्यात काळा आणि गोरा दोनच रंग आहे. तिसरा रंग आहे का? तू पण आहे ना तिचीच बाजू घे, काय बोलू नको नाही, माझ्या नाही, मी बाजूने. बाजूच नाही घेत कोणाची. बसा बोलत तिकडेच वा. कशी झटके मारी ती काय पाहिलं काय ना? बोया पुढला काय करावा. नाही बा ऐकतच नाही बाई. ते आता आहे ना मी कटाळले. आता कसं आहे असलं ना धरून घे. नाही. वाला आहे नको, हातावरचा आहे नको, काळा नको, आमका नको. मग आता हिला कोणता हिरो आणायचा? नाही आता हा पोरगा आहे ना,
घडूनच टाकू जाऊ दे. असला काळा डावळा ना भाऊ नोकरीला येतो. मर जाऊ काय नोकरीला काय आता बसून खायली हा ही का वावरात जाऊन काम करणारी. ते बी वाटत आहे. मग इडच तांबे भरून देत नाही. पाहिलं ना तू आता तुला पोहे कर म्हणते मग एखादी म्हणते मामा एवढ्या टायमाचा आलाय हा का तू चहा प्यालाय का पाणी प्यालाय का बसलाय असाच तरी झटका मारून उठून गेली. आणि मग आता पाय तू कसं वागायचं. भाऊ जगन पाहुणे आले वाटतं. आले हा आले आले. उठ पटकन राम राम काय करते. राम 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 राम. नमस्कार नमस्कार. नमस्कार. बसा दोघं झाले. नाही ना नवरदेव आलाय ना. ते नवरदेव कुठं राहिला ग. दादा कुठे राहिला. दादा येऊ राहिले. एवढं त्याला एकट्याला सोडून दिल तर काय. बस. राम 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 राम. राम राम राम. कुठं राहिला होता रे माग. मामा हा अरे काय तुला येऊन जाऊन आता कार्यक्रमामध्ये तर नाही ना लागायची. नाही नाही आता नाही. हा 2 वेळा जाऊन आलो ना आता. हा परत परत आता जातानाचा कार्यक्रम झाला बर का. हा आधी मध्ये उठू नको आता. नाही नाही. कोणत्या गाडीने आले काय. अहो गाडी आम्ही ती आणली ती लुना. लोना हा कुठं आहे ती. हो त्या तिकडे तिचं पेट्रोल संपलं. हाय दिली लावून तिकडच. मग असं वावरा न बांधा न यायला घेऊन आलो. इचरीत विचारायचं काय मी मागच्या वेळेस आलो होतो ना. असं का? मला माहितीये ना. हा बरोबर आहे बरोबर. पण या दोघांचे असे पाय दुखले. हा 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 आता ही माय बाची तर म्हणे मामा मला कडे घ्या उचलू. हाय सवय नसेल चालायची. पण त्या लोणावळा आले कसे तुम्ही तिघ जण. नाही आता महाभाचा पुढं बसतोय मी चालवायला होतो. हा त्या लोणाला खड्डं राहत. हा का हा बाई खड्डं राहत ते. आम्ही 4 जण जातोय लोणावं. कधी 5 जण जातोय लोणावं. गाडी ती गाडी तर एवढीच राहते रे. मग ते मोर जागा आहे ना ती अरे टाकी किती असली बसली. म्हणून काय झालं. मग नवरदेव तिच्यात बसला असेल आणि हे चालवायला नाही बाई मागे बसली. कॅरीज होतं का तिला. हा मग एवढं मोठं कॅरेज आहे. हा त्याने लांबून गेली कॅरेज त्याच्यामुळे बसली एवढी ती. आम्ही त्या मोठं कॅरेज लावले ना लोणाला. हा हा गवताचे वजे वाहतोय आम्ही. बरोबर त्याच्यामुळे मोठं करून गेली. हा मग आता आमच्या एवढ्या 25 गाई आहे. अरे बापरे. 25 गाईसाठी आता लोना घेतली. लुना घेतली. पुढे गवताचा बोजा टाकायचा. गवताचा भारा पुढे टाकायचा आणि मागे गवताचा भारा. माणसं येते बसून पुन्हा आणि त्या गवताच्या भाऱ्यावर माणसे बसवायची. गाडी लोटी चालायची. लोटायची काला मग? गाडी एकदम आजीच्या काळातली गाडी ती. हा मग जुनं ते सोनं. त्या गाडीत आहे ना बसून आम्ही यात्रा करेल. असं का. हा हेच मामा घेऊन जायचे आम्हाला एवढ्या यात्रेमध्ये फिरायला. बरोबर. ती गाडी आज पोत बंद नाही पडली पण ते काय झालं पेट्रोल संपलं बा. हा हा नाही तर तिला अजून पाना लावायची येळ नाही आली अजून. घेतलं तसं टाकेलच नव्हतं. नाही टाकीतोय मग पण एकदा घेतलं ना हा तर कमीत कमी महिनाभर पेट्रोल काही संपत नाही तिचं. हा हा मग लोटीत नाही त्यानं ती मग ती संपल कस काय. लोटीत नाही नेत मग गाडीला ऍव्हरेज तसंही. असं का. हा 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 संपत नाही तेल. संपत नाही लवकर. आता भाऊ आताच्या गाड्या काय नाही त्या बुशान आल्या 2-2 आणि 4-4 लाख रुपये. हा 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 दर पंप तेल टाकायला लागेल. ते असतं जुनं ते सोनच राहतं किती मग? केलं तर. ही बाई कोण आहे ओळख करून नाही दिली मला काही नाही. हा मी आता सांगितलं ना ही माई भाची आहे. भाशी हा तुम्ही मामा आहे. हा हे बहीण भाऊ आहे दोघं. असं का. हा नवरदेव हा, हा. ही नवरदेवाची बहीण हा मी त्यांचा मामा असं. ठीक आले. हा तिघ आलो. हा तुला कुठं द्यायला पिंपळ फुट्याला. एवढं लांब दिलं हा खांद्यासात. हा आणि पाहुणा काय करतोय. बारी देतो उसाला. आणि तू मी घरीच राहते. तो बाहेर देतोय तू त्या खांद्यासा का म्हणते बाई. बाई माणूस घराच्या बाहेर निघतच नाही माणसंच कामं करते. हा बरोबर आहे ना. हा ना. हा मग आम्ही घराच्या बाहेरच नाही निघते. तिला काम करायची गरज नाही काही. नाही का. हा हा देर बाई आहे का काही. आहे ना नांदा 4 आहे. 4 आहे का त्याच भागात द्यायले का. नाही ते एकाच्या भागात दिले. बरी बाई मज्जा येते का त्या पोरीची. नाही नाही महाबाचीचं मी एकदम जोरात लग्न केलं होतं. नवरदेव सुद्धा असा पाहिला ना. हा पाहुणा चांगला असेल. हा मग शेतकरी आहे. घरी चांगलं. हा शेतकरी पण असं आहे ना त्यांच्या एवढी जमीन त्यांच्या गावात कोणालाच नाही. नाही
हा ब्रँड शेतकरी ब्रँड. ऊस किती? ऊस तुम्ही जा असं पाळ ना तुमची नजर तिथवर तुमची नजर जाईल ना तेवढं यांचंच. तेवढं त्यांचाच ऊस. असं? तिथून ऊसच ऊस. शिवा. म्हणजे अर्ध्या गावाचे जागीरदार हा आहेत का? हा हा मग हा मग आता तिचा सासरा सरपंच आहे ना गावाचा. आधी कमेला असं तवा ते कमेल म्हणजे ते तेवढं पुण्यच करेल ते ना. चांगलं आहे ना. भारत स्वतंत्र झाला ना त्यावेळेस त्यांना जहागिरी मोठी जहागिरी भेटली होती 1947 साली. हा. मीला काय आता त्या पिठावर या गावडायचे. नाही हिला काय नाही घरात बाया कामाला ठेवेले. हिचं सासरा आहे काय देवाधर्माचं पाहतोय आता. देव करते भाऊ. हा देव नाही केले मग उपयोग नाही त्याचा एवढा हा, असं. कधी आता तुळजापूर जाय कधी गाणगापूर जाय कधी अक्कलकोटला जाय. पायी जात असतील का? हा पायी दिंड्याने जाते ती. भाड्याला पैसे नसतील म्हणून जात असतील ना. अहो काय बोला त्यांना एवढी मोठी जहागिरी एवढी प्रॉपर्टी. मग पाय का म्हणून येणं देऊ. अहो पायी म्हणजे व्यायाम होतो. आणि श्राद्धाळू माणूस येतो. जास्त भावना द्यावर आहे. बरं चहा पाणी घेत्या ना काही. नाही आम्ही करून आलो. आता एवढं लांबून पाय आले इडो येतो तुमचं जिरले सगळं करून आले. पाहुणे आले म्हणजे काय तसे कोडे बसवायचे. आम्ही पाण्याची कॅने आणली होती संघ. नाही असं कसं काय. नाही काहीच नको आम्हाला दुसऱ्या घरचं पाणी चालत नाही. सर्दी होती लगेच. मी लगेच आजारी पडते. नाही चाय नको. आम्ही तिथं थांबलो होतो. हा तिकडे डाब्यावर थांबलो होतो संग्राम डाब्यावर. हा महाबाच्याला लई चहा प्यायला लागतो ना. असं का. हा महाबाचीला बी सारखी थम्सअप पिती गार त्या थंडी गारठ्याच तिला गार प्यायला लागते. बाई असं. हा तुम्ही दुसऱ्याच्या घरी येऊन म्हणते चहा नाही घेती पाणी नाही घेती. तुमच्या घरी आलो आम्ही कसं काय घ्यायचं हा संबंध जोडायचा कसा काय. नाही ना मला कोणाच्या घरचं खायला नाही सांगेल ना. असं नाही ना राहत बाई. आपण चांगल्या ठिकाणावर गेलो तिथं थोडं का वहिनं घ्यायला लागत. नाही त्याच काय झालं आता त्यांच्या घरच्यांनी ना नारायण नागबली केली ना. हा ते म्हणा. हा मग 6 महिना म्हणे कोणाची तर खाऊ पिऊ नका म्हणे. आता त्यांना नाही खायचं तुम्हाला तुम्ही केली का. नाही आता मी मापवाट भरले त्याच्यामुळे मला काहीच नका. काय ना भरलं पोट. आता तिथं गाडीला कॅन बांधून आणले मी असं. नुसतं पाणी पिऊन. मी घरचंच पाणी पितोय. नुसतं पाणी पिऊनच पोट भरत. अहो दिवसभर आता पाणी प्यायलाच लागत मला. डॉक्टरने सांगितले जास्त पाणी प्या. हा हा बरोबर आहे. जास्त पाणी प्यायलाच पाहिजे म्हणजे मग मुतखडा होत नाही ना. नाही मुतखाड्याचं काय नाही पण मग बाहेरचं पाणी चालतच नाही मला पहिल्यापासून. नाही का. नाही पितच नाही मी. मामा काय गप्पा मारत बसलाय तू त्यांच्यावर. मा- त्या पोरीला बोलवून घ्या ना. नाही तर मला आहे ना हा. परत सुसूला जायला लागेल. ए असं नको करू बाबा. थांब बोलायला येतो. थांब दम काढ. लवकर बोलव. हा पाहुणे आता पुरीला बोलून घ्या. नवरदेवाला दम निघत नाही आमच्या. हा बरं घेतो बोलून. घ्या बोलून. शांता एवरी चाल पाणी आण. मामा बस ना बाई. बादशा हा पोर पाहून घे कस काय. परत मला आहे ना नाव नको ठेवू. अशीच पाहिली तशीच पाहिली बरं का. हा नीट पाहून घे. एवढा नको वाकू मनक्यात जाशील. मामा हा पोरगी चांगली आहे. चांगली आहे ना. आवडली ना. हा पसंत आहे मला. हा मग माझी चॉईसच तशी आहे. नाही पोरगी चांगली आहे. रस्त्यात येता किती वेळा मला बोललाय कशी पाहिली कशी नाही. तुला मावा असा विश्वासच नव्हता का. नाही आता बघितलं विश्वास आहे ना मामा. हा जास्त वाकून नको पाहू बरं आता. नाही हा ही पोर आहे काय विचारायचं विचारून घ्या तुम्ही. आता मी आता पाहिली पोर तुमची. नाही तुम्ही मस्त पाहिली पण तुमची भाची आहे भाचा आहे. हा नाही बरोबर आहे. पाहून घे बरं का ग. दाद्या पाहून घे. तुला परपंच करायचा आहे. पोरी तुझं काय नाव आहे. शांता मुरलीधर शिर्के. शांता नाव आहे पुरीचं. चांगलं नाव आहे. हा शांता शिर्के शिर्के. आडनाव. मग पहिलं शा आणि परत शी भारी आहे. हा शाशी. हा पोरी तुझी जन्मतारीख काय. रविवारी झाले होते. रविवारी. कोणत्या रविवारी. होळीच्या दिवशी. आता कोणती वळी. जागल्या दिवशी राहते ती. ती ना कोकट वळीला झाली होती. कोकट वळीला. हा
अहो पण मग तिची पूर्ण जन्मतारीख महिना साल असं काही सांगा ना. अरे त्या टायमाला ना गावातला लिंब पडला होता भाऊ. लिंब पडला होता. हा मग तो आहे ना हा तो ओळी टाकला होता पुरण नेऊन. हा का? तेव्हा ही झाली होती त्या ओळीच्या टायमाला. म्हणजे असं साल काय आठवतच नाही का मग? काय एवढं जुन्या लोकायला खायचं द्या ना तो. बर शिक्षण काय झालं? 11वीला जाते. 11वीला कुठं जाते शाळेत? कॉलेजमध्ये हा पण मग कोणत्या गावाला? जाते महाजनपूरला. महाजनपूर किती लांब आहे इथून? 5 किलोमीटर आहे. कशाने जाते? बैलगाडीने. बैलगाडी आहे का तुमच्याकडं? हा. मग शाळेत बैलगाडी बैल कुठं मग बांधते? नाही म्हणजे आमच्या इथून जाते ना लोक ऊस घेऊन. हा 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 त्यांच्या बैलगाड्यामध्ये बसून जातो. असं असं मला वाटलं बैलगाडी घेऊनच जाते का. कॉलेजला 11वीला आहे. मग 11वीला कोणती साईड घेतली? साडी. साईड हा सायन्स. सायन्सला आहे का? हा. अरे वा पाहिलं ना बाच्या सायन्स घेतलंय तिनं 11वीला. काय स्वयंपाक पाणी येतो का नाही? येतो ना. चपात्या चांगल्या लाटता येते ना? येतो. चांगल्या गोल गोल लाटी ना पण. हा. आणि भाकरी थापता येते का नाही? एवढं मोठं. पापड निघतो ना? हा मग. हा आमचा स्वयंपाकच चुलीवर राहतो. चुलीवर. आमच्याकडं काय चुलीचा काही प्रश्न येतच नाही. आमच्याकडे आहे ना गॅस कंपनी पण आहे आमची. आहे पण ती नाही ना अजून गॅस केलंच नाही. कारण कसं आहे आमचं आमदानीचं सरपा नाही. इकडे सरपणाला काही कमी नाही. तुमच्याकडे तसं पाणी कमी दिसत आहे तुमच्याकडं. नाही मग नदी आहे आमची बाजूला. आम्ही रस्त्याने येता पाहिलं तर पार पिकं असे वाळेल चिळेल. मग आता यंदा पाऊसच नाही होईल. आम्ही पाईपलाईन करेल. मग आता पाऊस नाही झाला म्हणजे इरीला पाणी नसलच ना. तरी आमच्या ज्या नदीच्या पाईपलाईन त्यांना आहे पाणी भरपूर. असं बरं पोरी काय निंदाय खुरपाय काही जमत का नाही? हा मग. जमत ना? नांगरी ते बी मी वावरात जाऊन. तुम्हाला किती वावर आहे? अरे 15 बिघे. 15 बिघे? हा. तुला मामा आहे का? नाही काही. मग मी मामा आहे ना. हा एकच आहे का? हा. कुठले मामा? मामा सांगितलं नाही का तुम्ही आधी? मग सांगितलं ना बरोबर. हे आमची मागच्या वेळेसच गाठभेट झाली. फोनवर बोलणे झालंय पण आता तुला विचारितोय. हा मग विचारलं तर कशाला डबल विचारते. सांग ना असं तू नाही त्यांना. बोलायचं बाई. नुसती 4 माणसामध्ये ना माणसाची बदनामी करीती नुसती. जाऊ द्या. विचारलं मग नवरी काला होती. जाऊ द्या. पोर कसे अल्लड स्वभाव आहे अजून तिचा. पाहुणे ती ना लय हाकूचर रे. आकळतच नाही. काय नाही पोराकडा आमचा भाचा आहे मग सांभाळून घेईल ना काळजी करू का. पुरीचा स्वभाव आहे ना ताटी जास्त. नाही राहू दे ना. आमच्या भाच्याचा स्वभाव काही सोपा नाही मा भाचा. तिला काय बोलणं सहन नाही होत कोणाचं. नाही ना? नाही मा भाचा घेईल सांभाळून ना काळजी करू. बरं नाही काही अडचण. काही आवड आहे का तुला? आहे ना. कशाची? पळून जायची. हा नाही म्हणजे शर्यतीत पाळण्याची. तिच्या मामा घोडा बैल ना. हा मग तिला त्याचा नाद लाग गेले पायाचा. टांगे पळवायचा. टांगे हा किती का तू? हा मामाच्या गावाला जाऊन. तुमच्या टांगे का? हा 4 वेळा मामाचं नाव रोशन करेल मी. स्वतः किती? स्वतः? मग आणि मग इकडे कोणत्या गावाला गेले ते एवढ्यात? आता उद्या पांगरी आहे आणि परवा दिवशी पिपळ्याला होती. नाही उद्या परवा ठीक आहे पण इथून माग ही कोणत्या गावाला होती हाकायला टांगा? पिपळ्याला होती ना हाकायला. पिपळ्याला तर या माबाचा तर जिथं टांगे राहिले का तिथं हा माबाचा काय मग तिथं जातोच. नाही तिथे लय गर्दी होती त्याच्यामुळं ती लक्षात नसेल आलं. बहुतेक भूकनीला पाहिलं असं. हा बोकणीला होती पुन्हा. बोकणीला? हा नाही मग तवा तो बोकणीला लावता गेला. भुकनेला नव्हतं गेलं मामा. हा बरं आता माय प्रश्न झाले विचारून बर का. हा आता मा बाच्याला आता हा नवरदेव आहे काय विचारायचे तुम्हाला विचारून घ्या नाही का? विचारितो ना. स्वाती तू इकडे बस. पाहुणे बसा. प्रश्न विचारायला तिकडे बसा. हा ना. मुंग्या आल्या असेल पायाला. मग काय आलो तिकून तसं बसलो. त्या पायाला थोडा पडले महिना त्याच्यात. असं काही दवाखाना चालू आहे का तुम्हाला? नाही काही नाही सकाळी खातो 2-4 गोळ्या.
घरच्या भाकरी खावा, पाणी प्यावा, काय त्या दवाखान्याच्या गोळ्या खाऊ नये. घरच्या घरीच तंगड्या रिपेअर होऊन जाईल. नाही आता चालू आहे त्याला ते गोळ्या औषध चालू आहे ना? गोळ्या औषध आहे चालू आहे आणि आयुर्वेदिक आहे चालू आहे कुठून. बरं बरं, आता घ्या. आता मग वाचायला आता लवकर कामावर जायचंय. काय विचारायचं तुम्हाला विचारून घ्या. इकडून जाऊन कामावर जाणार आहे का? हा मग सुट्टी नाही राहत. नाव काय आहे? गंगाराम पिराजी बारके. बारके. हा हा आडनाव आहे बारके. आडनाव बारके आहे का? हा हा. ती कोणची पुरी? जन्मतारीख किती? माझे काय? हा मी सोमवारी झालो. सोमवारी? हो. कोणच्या? पंचमीला. असं का? हा सोमवारी रंगपंचमी होती बा, तरीच जन्म झाला तुमचा. हा हा हा. कोणच्या सालचा? कोणत्या सालचा? ती बाबळ पडली होती त्या सालचं. बाबूळ पडली? पावसानं पडली होती का कापली होती? नाही नाही कापली नव्हती. मग? लय मोठी बाबळ होती ती आमच्या विहिरीच्या कडेला. हा हा हा. ती ऑटोमॅटिक पडली होती. असं का? हा कोणाची बाबूळ? बाबूळ कोणाची गावातली पडली असेल एखादी. गावातली नाही हो, मग आमचीच स्वतःची? स्वतःची बाबळ. तुमच्या डोळ्यात एकदा पडली होती? माझ्या डोळ्यात एकटा नाही. मग आता माझा तिकडे जन्म झाला आणि मी केव्हा बघायला जाणार. हा मग तेच म्हणलं डोळ्यात एकदा पडली. मग कोण सांगत तुम्हाला तुमचा जन्म झाला बाबूळ पडली तेव्हा? ती माझा आजा सांगत होता. हा हा बाबांना पाहिली होती. हा बरोबर आहे बरोबर. आता माय बहीण आणि माय दाजी ते अडाणी होते. हा हा. आता माझ्या बहिणीला दिलं ना तेव्हा त्यांची ती एवढी गरिबी होती ना, तर ते इरी खांदायला जायचे दोघंही बी नवरा बायको. रोजानं? हा रोजानं जायचे. तर आता त्यांनी सांगितलं आता त्यांच्या बाबळ पडली ना हा हा तेव्हा जन्म झाला. हा. आता त्याच्या जन्माच्या वेळेस मी पण नेमके ना घरी नव्हतो आणि तेव्हा काही फोनही नव्हते. हा. त्याच्यामुळे मला नेमकी त्याची काही जन्मतारीख सांगता काही यायची सांगता नाही यायचं नाही बा, नाही हा, का? हा, असं आहे. पण तरी पण मी सांगत तुम्हाला त्याचं वय आता 24-25 धरून झाला आता सरासरी सरासरी अंदाजे. हा. बाकी प्रश्न विचारून घ्या. शिक्षण किती व्हायले म्हणलं? डिग्री झाली माझी. पुढं गावात? ह किती दूध चालत होतं त्याच्यात? मामा हे दुधाचा काय विचारतात? मग ते काय म्हण डेअरी टाकेली? डेअरी नाही हो, ते मा भाच्याची डिग्री झाली. डिग्री डिग्री? हा कायची? अहो म्हणजे इंजिनियर आहे, इंजिनियर. हा 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 हा. डिग्री घेऊन तो म्हणजे engineer- शाळा जास्त शिकेले बुवा. हा जास्त शिकला. हा. डिग्री घेऊन तो इंजिनियर झाला. हा. इंजिनियर म्हणजे काय? हो मोठमोठ्या बिल्डिंग आहेत ना हा. त्या पाडतो मी. खालून? हा डायरेक्टच. असं का? हा मग ते लोक काय करत तिथली? हुसकून देते आधी. पहिलेच उचकून असं द्यायची का? त्यांना. आणि मग पाडून टाकायची? हा मशिनरी असतील तुमच्या मोठ्या आहे मोठ्या मशिनरी चांगल्या अशा? अशा मशिनरी असतात होय. मग हा तुमच्या या घरापेक्षा लय मोठे आहेत. ते बिल्डिंग पाडायला? हा हायड्रोलिक मोठ्या मोठ्या मशिनरी आहे. असं का? किती हो? त्यांच्या तुमची बरं का हं. तुमच्या गावात एक कोणाची बिल्डिंग पाडायची असली ना, हा, हा, हा. यांच्या काम द्या. असं का? तुमच्या गावात 100 माळ्याची बिल्डिंग जरी असली ना तरी पाडून टाकतील. मोठ्या मशिनरी त्यांच्याकडं. किती मशिनरी आहे क्या? जवळजवळ 7 मशिनरी आहेत मोठ्या. अरे बापरे. या कुठं लिमगावच्या जत्रातून नेलत्या का? अहो या काही जत्रत नाहीत मिळत. मग? त्या कंपनीकडून मागवाय लागतेस बाहेरच्या देशातनं. हा 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 हा. त्या सिंगापूर वरून एक बोलवली त्यानं हा, हा. आणि बाकीच्या त्या अमेरिकेमधून बोलावले. मोठ्याल्या मशनी? हा मामा तिकून कशा काय आले त्या? एवढ्या मोठ्याल्या मशिनरी आणल्या मग तिकून कशा काय आल्या होत्या? काही विमानात आणल्या आणि काही जहाजानं आणल्यात. असं का? हा डायरेक्ट तुमच्या घरापर्यंत? हा मग काय आणि जहाज कसं काय आलं इकडं? आता समुद्रात नाही येत नाही का? अहो मग तुम्ही समुद्रात राहत्या का? ऐका, ते जहाज आहे ना हा यांच्या घरा पोत कसं आणलं सांगतो ना तुम्हाला. हा तिथून यांच्या गावातून माणसं नेले हा मजूर. हा हा हा. मग त्या समुद्रातून येणे खंदून खंदून पार पाट निर्माण केला मोठा. त्या मशिनरी येतील ते जहाज येईल त्यांच्या घरा. जहाजापुरतं खंदून आणली बा इकडे हा. पाणी पाण्याचं. हा मग ते तिथं मशिनरी उतरावल्या. मग ते मशीन इकडं आणायला ते खणलं एवढा खर्च आला एवढे पैसे हो. बँकेचं लोन घेतलं होतं. कर्ज? हा कर्ज आणि मग ते कर्ज फेडलं लगेच? मग एका महिन्यात. शिवाय. किती घेतलं तो आज? कर्ज काही कमी घेतलं नव्हतं. किती? 5 कोटी रुपये घेतले होते. अरे बापरे. एका महिन्यात फिटलं? एका महिन्यात म्हणजे काय सांगायचं तुम्हाला.
एक बिल्डिंग पाडा घेतलेली ना हा 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 ते एका बिल्डिंगच्याच खर्च सगळं कर्ज फिटलं माझं. अरे बापरे, एक बिल्डिंग पाडल्या मशीन नील, हा मग अख्ख्या मशिनरी नील झाल्या. अख्ख्या मशिनरी बँक सगळी नील करून टाकली. आणि मग आता ती बिल्डिंग बांधायला त्याला किती खर्च येईल पुन्हा? आता काय जसं ते बांधायचंय त्या खर्च, ज्याला बांधायचंय हा तो खर्च करेल त्याच्यावर तो खर्च. म्हणजे बांधायला त्याला खर्च, हा मग पुन्हा पाडायला त्यालाच खर्च. हा मग अहो काय काय लोक आहे ना बिल्डिंग बांधित्या, हा पण मग आता त्या समजा आवडलं नाही किंवा त्या ठिकाणी काही एखादी कंपनीच टाकायची राहिली किंवा नवीन प्रोजेक्ट चालू करायचा राहिला हा हा किंवा वेगळ्या पद्धतीनं त्या बिल्डिंग बांधायची राहिली म्हणून ते पाडून टाकीत्या आणि नव्या बांधित्या. डबल पुन्हा. हा डबल. बँकेने एवढं कर्ज कसं काय दिलं? काय लोकांचा उतारा दिला होता. लोकायचा उतारा जमिनीचे काय? उतारे जमिनीचे आपले लोकायचे. लोकांची. त्यांनी तुम्हाला कसे काय दिले? माझा चुलता आहे ना, सरपंच आहे गावचा. अरे गाव खाल्लं. भाच्याचा चुलता आहे ना हा हा पुरं गाव लुटून खाल्लं. हा ना, अख्खं गाव लुटून खाल्लं हिने. पण काळजी करू नका, आता मा भाचा आहे ना जेवढी कमाई होणार आहे ना थोडं 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 घेऊन त्या गावकऱ्याला पुन्हा जमिनी देणार आहे. मग तुमचा चुलता सरपंच आहे गावात म्हणले पर गाव नुसतं चावूनच खाल्लं अख्खं गाव. नाही नाही, माझा चुलता आहे ना हा सरपंचाच्या इलेक्शनला तेवढा पैसा वाटला होता लोकायला. हा, म्हणून त्यांनी ना जमिनीचे 7 बारे दिले होते. तेवढा निचरूनच घेतला जेवढं वाटलं तेवढा. अहो मग इलेक्शनला तेवढे पैसे वाटले ना, सोपं आहे का इलेक्शनला? महामूर यांचं एवढं गाय, पण इलेक्शन मांडल्यावर लय बेकार माऱ्या होत्या त्या गावात. 2-2 हजार फुली वाटली असेल. नाही हो, काय 2000 घेऊन बसला आहे? नाही. अहो 2-2 लाख रुपये लागतात एका मताला. अरे बापरे. हा घरात 4 माणसं राहिले तर लगेच 8 लाख रुपये असे खाटक्यान असे चेकनी द्यायचे, काही कॅश द्यायचे माहिती का? गमिलेत हा एवढे पिशा कुठून आणणार आहे? मग गमिलेतच वाटले ना. नाही नाही पाटीत वाटले पाटीत. पाटीत मामा आहे हाय ना, किती? 2 मामा आहेत. लहान आहे मोठा? हा मोठा मामा हा आणि लहान मामा आहे ना हा. कॉलेजला जातो. तुम्ही मोठा मामा आणला, लहान मामा कुठं ठेवला? अहो त्याच काय झालं, मा भाच्याचं त्याच्या मामाचं आहे ना सूत्रच जमत नाही. असं का? हा माझं आणि त्याचं जमत आहे. हा हा हा. मग काय त्याला काही सांगितलंय नाही कुठं चाललो काय. मामबाशाचं काही ठिकाणी नाही पटत. नाही नाही जमतच नाही त्या दोघायचं. तो म्हणतो मला एकच मामा आहे म्हणतो. असं हा एक मामा मनाला म्हणायचं नाहीचे भाऊ असं. तो जसा झाला ना हा. तसं मी जीव लावीत त्याला. म्हणजे तुम्हीच सांभाळ. हा नाही सांभाळेल नाही, मी नाही सांभाळेल, मग पण त्याला काही लागलं ना तर मी पुरवितो बा त्याला. हा, जीव हा, तेवढा लावतो त्याच्या आई बापापेक्षा. मामाचा जीव माझ्यावर जास्त आहे. बासाला अडकाय बा. हा मग हा. आता मला कसं पोर स्वर काय अजून झालं नाही. नाही नाही ना, लग्न व्हायले का? एकाव एक 4 बायका केल्या. किती? 4 4 मामे आहेत आम्हाला. चारी आहे घरी. हा मग घरी चारी. हा एक धुणं धुवीती, एक भांडे घशीती, एक झाडू लोट करीती हा. आणि एक टीव्ही पाहती. असं का? हा मग लाडकी मामी कोणची आहे आता लाडकी मामी, आता काय याची कोणती लाडकी मामी सांग भाऊ. जी मामी माझी टीव्ही बघते ना हा हा. ती लय लाडकी मामी आहे माझी. असं का? हा पण तिला आता कसं आहे लग्न होऊन 6 महिने झाले. मग तिला आणि मामी बा. हा याची सगळ्यात लहानी मामी. मागची. हा हा. मामा 6 महिने झाले ऐकून लग्नाला. घे ना तू. अगं काय ऐकते त्यांचा भावच्या. तुला काय करायचंय त्याशी? विचार काय विचारते मला, त्याला विचारायचं काही प्रश्न नाही तुमचा नको झाला जरा असेल तर. हे करू. अजिबात नाही ही जमणार मला. पोरी ना ऐकतच नाही बाई. बाई हा, मला तर नवर देऊ 500. चांगला आहे ना वरदर. तो काय मन सांगत? माझंही मन झालं. तुला 500 ना? देऊ ना पैसे. मग हा कवर चिंगड्याचा अफका हा. करत बसतो. घ्या. घे पैसे घे. राम राम. राम राम. ते ना तर काय दिले नाही आपल्या पुरीच्या हात. नवर देऊ 500. तुम्हाला नवरी 500 का? अय स्वाती, तुला नवरी पास आहे का? नवरी पास आहे मला, छान दिसते ती. चांगली आहे ना? हा तुला पोरगी पास आहे रे? हा मामा पास आहे मला. अहो लय उड्या नको मारू, नीट बस नीट बस. बरं आता तुम्हाला पोरगा पास आहे, आम्हालाही पोरगी पास आहे, हा हा. पण आता दोघं एकमेकाला पास आहे का नाही ते आता एकमेकाशी थोडं बोलू द्या बाहेर जाऊन, नाही का? आता काय करायचं होती हो? नाही नाही असं नाही. मग आता शेवटी आता पुरीच्या मनात काय आहे, पोराच्या मनात काय आहे, बाहेर जाऊन थोडं बोलू द्या, नाही का? बाहेर जाऊ दे. जाऊ द्यायची का? बरं जाऊ द्या मग. हा जा.
जा ती या आमच्या नवरदेवाला घेऊन जा आमच्या बाच्याला थोडं बाहेर रे बोल. झटके नको मारू. आणि नीट बोल बर काय हा हा. जाय लवकर आणि तिकडे जाऊन ये नको करू. नाही नाही. आमचा बाचा आहे ना हा, हा. आमचा गुलाम बा- माणूस आहे, गुलाम. एक नंबर माणूस आहे. अहो त्याला काय येत नाही असं कामच नाही का या जगात. असं हा हा लय चपळ. आमची भाषी लय बेकार. अशी कसं मटण बनवायला हवं तुम्हाला सांगता असं झटके होच. नाही तो मटण खायला पीस तोडायला हा. हा विचारच नका एक पीस ठेवीत नाही ताटामध्ये. असं हा लय हाडका अवघड. बिडका हाडकं सुद्धा ठेवीत नाही. हाडका खातो. चावून चावून पार हा त्याचा हा चावून चावून खातो. चुरा करून टाकेतो हा. पार. लय अवघड. वाटलं का हाडका सह खातो. हा ना हाडकाय स खातो ना चुरा चुकत नाही का? अजिबात थुकत नाही. काय बोलायचं होतं माझ्यावर कोणाला? तुला? मला बोलायचं होतं का? मग आता तू तर म्हणत होती बोलायचंय. जाऊ दे नाही बोलायचं ना तुला. तोंड फाडू नकोस. काय नाव तुझं म्हणले? शांता. तुम्हाला एक सांगू का? हा. मला तुमच्याशी लग्न नाही करायचं. का बरं? हाईट पाहिली का? ही काय हा ही काय गाडी बसून तर मी तुमच्यापेक्षा डबल दिसन. अजून बघ बघायचं का तुला अजून हाईट? या बघ पडलं तर मी कॅच नाही घेणार. नाही पडत मी. माझी काळजी करू नको तू. मला काय आलं तुमची काळजी करायला? का? हे बघा तुमची आणि माझी का वैयक्तिक दुश्मनी नाही. हा. बरोबर की नाही? तुम्ही परगावचे मी परगावचे. माझं नाही एका पोराबरोबर झिंगाटे. काय 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 म्हणाली तू? माझं ना एका मुलावर लय प्रेमी. त्याचं नाव ना अक्षय. अक्षय? हा कुठला आहे तू? इथलाच आहे. तो ना लय डेंजर आहे. नाही पण तू मला लय आवडली खरं. हा मी कोणाला आवडते हो? एवढ्या एवढ्या पोराला सुद्धा मी आवडते. नाही पण मला लग्न करायचंय ना. पण मला नाही करायचं ना. मला लग्न करायचं अक्षयसोबत. अक्षय लग्न करायचं माझ्यासोबत. तुम्हाला लग्न करायचं माझ्यासोबत. मला तुमचे लग्न करायचं अजिबात इंटरेस्ट नाही. हे बघ मी आता तुझ्या जीवनात आलोय का नाही मग तू त्याला आता विसरून जा. असं कसं विसरून जा? हा जीवनात आलो म्हणजे काय? मी काय एंट्री करून दिली का माझ्या हे बघ, जीवनात? हे बघ, तुझ्या आईनं तुझ्या मामानं आता लग्नाला पसंती केली का नाही? त्यांच्या पसंतीने काय होणार आहे? असे मी 2 स्थळं नाकारून दिले. हा 2 नवरदेव मी उचकून लावले. नाव नाही सांगणार शांता माझं. नाही नाव भारी आहे बरं का. शांत. नाव नका जाऊ माझं. नाही नाव नको. मला काय करायचंय नावाशी? लग्न करायचंय बाकी काय नाही. हे बघ तुझं नाव आहे शांत पण तू काय शांत दिसत नाहीस. जर नाव जर घेतलं ना तर मी नागिन बी होऊ शकते. नाही जाऊ दे. मी काय म्हणतोय तू त्या अक्षयला ना विसरून जा. पाहिजे तर मी समजून सांगतो त्याला. ए तू दूध खोळाय का डोक्यावर पडलंय? तुला सांगितलं ना मी त्याचं माझ्यावर लय प्रेम आहे. पहिले असं काय आहे पण त्याच्यापाशी? असं ना खूप सारं प्रेम आहे. ज्या आतापासूनच नाही माझं. मग 8 वर्षापासूनच आहे. म्हणजे 8 वर्षापासून झिंगाट चालू आहे काय? हा मला एक पोरग पण आहे. त्याच्याकडे आहे ती. पोर काय? हा येते का मग? नाही चल. आता कसं जाशाल? मक्याने आले ना. आता मक्याने नका जाऊ. कनात रस्ता धरा. नाही मला जसं जायचंय ना तसं मी जाईन. हा तू चल आता. नाही चला. मामा हा मला लय भूक लागली आता. मला काही रावानाच आता. तुम्ही काही पोहे बिये काही करेल का नाही? करील ना ती पोरी ती कशा काय करतो? बोलायला. ते बोलायला गेले त्यांना आल्या आल्या आपण चहा पाणी विचारला. आम्ही हा. थोडं पाणी नाही पिती. आम्ही खाती नाही. तिथं लय पोटभर जेवून आलो. हा किटली भरून आणली घरून. मग आता तोंडानं मागायला लागले. हे असंच राहते बाई. भूक लागली का कोरडी, झोप लागली का दळडी. यांचं असंच आहे. बरं जाऊ दे तुला हॉटेलला घेऊन जाईन. थोडी कळ काढ. हा काय झालं मामा? काय नाही तिला भूक लागली तो बहिणीला. मग आता तिला म्हटलं हॉटेलला नेतो तिला. मग चला हॉटेलला जाऊ आपण. निघायचं? हा निघूया. थांब ना आता ये पुढं काय झालं काय नाही तुमचं. मामा हा मी सांगतो तेवढं ऐका. तुम्ही चला पाठदिशीन. रस्ता धरा आपला. काय झालं रे भाऊ? नाही काय नाही मामा मी सांगतो ना तुम्हाला रस्त्यात चला ना. अरे मग तो निर्णय काय ते आता मग काय झालं? हा फोन करून सांगू आपण. फोन करून सांगतो का? हा हा आता कायला फोनच्या मागं लागा द्या. जाऊ दे ना मामा. करणार आहे ना सुपारीचा फोन. कार्यक्रम करून घेऊ बाई आज.
मामा हा? उठा लवकर. अरे सुपारीचा आता ते कार्यक्रमच करून घेतला असता ना. तुम्ही उठता का मामा? उठा लवकर. काय असं नवरदेव असं बरं संडेला उठते नवरदेव का काय? उठ लवकर. झालं काय पण चला, नेमकं? चला. नाही फोन करून सांगतो तुम्हाला. बरं पाहुणे फोन करून सांगेल काय ते हा. आता झालं का चल ना, आम्हाला पुढं. आता थोडंफार आम्हाला बोलायला कळलं लावा तर तुम्ही पाहिजे आमच्या ना. संग. गंगाराम बाय. लक्षात आहे ना? तिथं तशी राहाय. हा बाय. भाऊ येणं काय तरी कोलती टाकली तिकडे. काहीतरी असं झालं एवढे नाही तर- माणसं गाय गाय कशी जातील बाई. नाही तर नवरदेवाला आहे ना सगळं आवडलं होतं. मग या आधीच आहे ना आधीच नाकूच त्या हानीत होती न उड्या मारीत होती. आतापर्यंत माणसं बसेल माणसं उलशे खाल्ले नाही न जाऊन आली नाही तर माणसं पळाली. उभे सुद्धा राही ना ते. मग झालं तुमचं? मी चालले पोहे खायला, मला लय भूक लागली. आणि पोरे ना ती थोडी कोपऱ्यात घालत शेत. कोपऱ्यात नाही आता आहे ना तू बाची म्हणू नको. नाही मी आहे ना बाई येणारच नाही आता. नाही तू तुझ्या नाही पद्धतीने कर. असं नको करू माझ्साठी काय नाही. तोंड पडायचं सोने जात का नाही झाली माई. पण तिनं माझं नाव घालायचं चालवली ना फार. काय तो दखत नाही काही नाही तिच्या पुढं बाई. हम्म. नवरदेवाच्या हातात 500 गेले ते इथं डबून दिला पुरीच्या हातात. सांग मला एवढं स्थळ भारी नवरदेव पटला बानगडी एवढ्या कशा सोन्यासारखे माणसं. गाई 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 500ची नोट दिली मी त्यांच्या हातात. अरे मला आवडलं मस्त सगळं. तिनं तिकडं जाऊन काय कोलती टाकली काय माहिती. मा तर पार नको नको झाले. काय गो आता पाय बर का तू काय आहे तिला विचार काय नाही नाही झालं तू काय ये ना नाही. इकडे या घरात बस. तिच्या कोल दांडात घालते जरासा थांब. नको नको नाही तिच्या नको दोन मारू बिरू नको काही कमरात टाकल्याशिवाय नाही व्हायचं. बर का बाई. मारू नको तिला आता जाऊ दे कवर आता दिलं. काय आहे? मरू दे जाईल गेली टोला तरी. टाला लागून. जाऊ दे लागला तर लागला. काय 500 रुपये गेले कधी रुपये कोणाच्या हातात नाही दिला. गेले 500 गेले न सारा तमाशा झाला. आईला काय भाऊ